एक पहिला मुद्दा आजच्या या लेक्चरमध्ये आपण काल जिथपर्यंत आलतो बघा त्याच्या आपण पुढे जाऊया. ठीक आहे. सरळ सरळ काल मी तुम्हाला 1857चा उठाव जो आहे तो आपण सुरू केलेला आहे आणि 1857च्या उठावामध्ये आपण जर बघितलं तर पहिला माझा एक भाग लक्षात ठेवतो बघा. काल तुम्हाला मी उठावाची सर्व कारणं जे आहेत ते कारणं आपण काल पाहिले, सामाजिक, धार्मिक, ओके, बाकी इतर सर्व कारणं आपण काल या ठिकाणी पाहिलेले आहेत. आता आपण काय करू बघा, आजच्या लेक्चरमध्ये थोडंसं आपण पुढे जाऊया. तसं मी तुम्हाला सांगितलं होतं की उठावाचं कारणं जे आहेत ते कारणं आपल्यासाठी महत्त्वाची असतात. ठीक आहे. मग राजकीय कारणं कोणते कोणते आहेत, तुमची सामाजिक कारणं कोणते कोणते आहेत, धार्मिक कारणं कोणते कोणते आहेत, लष्करी कारणं कोणते कोणते आहेत हे आपण काल बघितलं. आणि लष्करी कारणामध्ये मी सध्याला जिथपर्यंत आलो होतो जे एनफिल्ड बंदूक प्रकरण आहे बघा तिथपर्यंत आपण चर्चा केली होती, बरोबर आहे. आता पहिला माझा एक मुद्दा लक्षात ठेवतो बघा, जर तुम्ही एनफिल्ड बंदुकीच्या त्या प्रकरणाबद्दल बोलले तर 3 ठिकाणी काय केलं तर बघा, हे बंदूक चालवण्याचं प्रशिक्षण जे केंद्र आहे ते केंद्र त्या ठिकाणी सुरू केलं होतं 3 ठिकाणी. हे तुमचे 3 ठिकाणं कोणते, एक आहे बघा सियालकोट आहे, नंतर तुमचं अंबाला आहे, नंतर आपण जर बघितलं बघा डमडम एक आहे. तर अशा 3 ठिकाणी काय केलं आपण, ही एनफिल्ड बंदूक चालवण्याचं तुमचं जे प्रशिक्षण केंद्र आहे ते प्रशिक्षण केंद्र काय केलं ते बघा त्या ठिकाणी सुरू केले होते. ठीक आहे. आणि मग ह्या त्या बंदूक चालवण्याच्या मॅटरवरूनच काय झालं बघा त्या ठिकाणी बराकपूरमध्ये मंगल पांडे यांनी उठावाला सुरुवात केलेली आहे. मेरठमधला काल आपण एक सीन समजून घेतला आणि मेरठच्या नंतर आपलं बघा तिसरं तुमचं आता जे उठावाचं केंद्र आहे ज्याच्यावर मी इथं आता बोलणार आहे बघा, ते लक्षात ठेवायला प्रमुख उठावाचं केंद्र आहे तिसरं, ते म्हणजे कोणतं बघा त्या ठिकाणी दिल्ली. आता माझा पहिला मुद्दा लक्षात ठेवतो बघा, आपण जर दिल्लीच्या उठावासंदर्भात जर चर्चा केली तर मी तुम्हाला काल बोललो होतो जे सैनिक आहेत जे मेरठमध्ये सध्याला त्यांनी काय केलं बघा, तुरुंग फोडलेला आहे आणि तुरुंगातून त्या इतर जे काही तुमचे 85 सैनिक आहेत त्यांना काय केलं बघा, तुरुंगातून बाहेर काढलं. आणि इतर 85 सैनिकांना तुरुंगातून बाहेर काढून यांनी काय केलं बघा, प्लॅन केलं की आपल्याला काय करायचं आहे, मेरठवरनं या ठिकाणी सरळ सरळ कुठं जायचं बघा, दिल्लीला. आता 10 मेला काय झालं बघा, पूर्णपणे हा मेरठचा सीन झालेला आहे 10 मेला. आणि जवळजवळ मेरठ ते दिल्ली आपण जर एकूण जर अंतर बघितलं बघा, हे एकूण अंतर तुमच्या त्या ठिकाणी आहे बघा 64 किलोमीटर. आता पहिला मुद्दा लक्षात ठेवतो बघा, या सैनिकांनी काय केलं, यांचा एक प्लॅन असा आहे की आपण मेरठवरनं कुठं जाऊया, दिल्लीला जाऊया. काय बोललो बघा, दिल्लीला. सेकंड भाग लक्षात ठेवतो, दिल्लीला जायचं, तिथं जाऊन त्या ठिकाणी हा जो दिल्लीचा मुघल बादशाह आहे त्या मुघल बादशाहला काय करायचं बघा, म्हणजे आता सध्याला तो फक्त नाम मात्र आहे परंतु त्या मुघल बादशाहचं नाव लक्षात ठेवतो, बहादूर शाह जफर. काय बोललो मी, बहादूर शाह जफर हा दिल्लीचा मुघल बादशाह आहे, तो नाम मात्र आहे. ओके. मग आता पहिला मुद्दा लक्षात ठेवतो आपण काय करायचं बघा, ह्या दिल्लीच्या मुघल बादशाहला जो सध्याला म्हणजे तो लाल किल्ल्यामध्ये पण राहत नाही, इंग्रजांनी त्याला लाल किल्ल्याचे पण बाहेर हाकललं होतं. आणि या केसमध्ये दिल्लीचा मुघल बादशाह राहतो बघा कुठं, त्या दिल्लीमध्ये एक हुमायूनचा मकबरा आहे, तिथं सध्याला त्या दिल्लीच्या मुघल बादशाहाचं त्या ठिकाणी वास्तवस्थान होतं बघा. मग या सैनिकांनी प्लॅन केला आपल्याला मेरठवरनं एका रात्रीमध्ये कुठं जायचं बघा, दिल्लीमध्ये जायचं आहे. आणि दिल्लीचा मुघल बादशाह बहादूर शाह जफर दुसरा यांना काय करायचं माहिती आहे का, त्यांच्या नावाने एक GR काढायचा. त्या कालखंडामध्ये GRला खुतबा असा शब्द होता बघा, कोणता तरी ठिकाणी खुतबा. आणि हा खुतबा काढायचा आणि पहिला एक भाग लक्षात ठेवायचा बघा, खुतबा काढून काय करायचं, त्याच्यामध्ये असं सांगायचं की आता भारतातील ब्रिटिश सत्ता संपूर्णपणे संपलेली आहे आणि आता भारतामध्ये काय झालं बघा, मुघल प्रशासन जे आहे किंवा मुघल शासन काय झालं बघा भारतामध्ये सुरू झालं आहे, असं त्या ठिकाणी GR काढायचा. आणि दिल्लीमध्ये काय करायचं बघा, उठावाला सुरुवात करायची. आता उठावाला सुरुवात करायची म्हणजे काय बघा, या सर्व सैनिकांनी काय केलं, ज्या ज्या ठिकाणी उठाव केलेला आहे तिथं सर्वसामान्य ब्रिटिश नागरिक आहे, ब्रिटिश अधिकारी आहेत, लष्कर आहे, यांच्या हत्या केल्या, सरकारी कार्यालय जळवून टाकले, ओके, रेल्वे रूळ जे आहेत ते उखडून टाकले, असे बरेचसे त्या ठिकाणी यांचं हे आहे बघा. आता मग हे सर्व सैनिक त्या ठिकाणी दिल्लीला गेले बघा. कुठे गेले, दिल्लीला. 11 मेला सकाळी जवळजवळ त्या ठिकाणी हे 20-25 हजार सैनिक कुठे गेले बघा, दिल्लीला गेले. आता दिल्लीमध्ये आपण जर बघितलं बघा तर हा जो दिल्लीचा मुघल बादशाह आहे ज्यांचं नाव लक्षात ठेवला, बहादूर शाह जफर. काय बोललो मी, बहादूर शाह जफर सेकंड या ठिकाणी कोण आहे बघा, दिल्लीचा हा मुघल बादशाह आहे. आता पहिला भाग या सैनिकांनी काय केलं बघा, ह्या दिल्लीच्या मुघल बादशाहला एक विनंती केली की आम्ही बराकपूरमध्ये तो सीन घडलेला आहे, त्यानंतर मेरठमधून त्या ठिकाणी बरंचसं तुरुंग आम्ही फोडलेला आहे, ओके, त्यानंतर येताना आम्हाला बरेचसे सैनिक वगैरे येऊन मिळालेले आहेत. आता तुम्ही काय करा बघा, ह्या दिल्लीच्या उठावाचं नेतृत्व करा. कारण की आपण जर बघितलं बघा 1857च्या उठावामध्ये जर उठावाचं जर मुख्य केंद्र जर कोणतं असेल तर केंद्र दिल्ली होतं बघा. आणि या सैनिकांनी सांगितलं तुम्ही काय करा, त्या उठावाचं नेतृत्व करा. कारण की आता आपल्याला काय करायचं बघा, तुमच्या नावाने एक GR काढायचं. आता मी त्याला GR म्हणतो आणि त्या GRमध्ये सांगायचं की भारतामधून आता ब्रिटिश सत्ता संपुष्टात आलेली आहे आणि पुन्हा काय झालं बघा, मुघल शासन आता सुरू झालेलं आहे. परंतु आता इथं मुद्दा असा आहे, आपण जर बघितलं बघा, या बहादूर शाहची पत्नी आहे, ज्या पत्नीचं नाव लक्षात ठेवा, झिनत महल. हे तुम्हाला बऱ्याचदा एक्झाममध्ये विचारलं गेलं बघा, झिनत महल.
आणि या बहादूर शहाचा एक मेहुणा आहे बघा, ज्या मेहुण्याचं नाव लक्षात ठेवा चला, इलाई बक्ष नावाचा. काय बोललो मी? इलाई बक्ष. सुरुवातीला काय झालं माहिती आहे, की दोघांनी विरोध केला बहादूर शहाला सैनिकांच्या बाजूने जायला, कारण की यांचं मत असं होतं, आता बहादूर शहाची द्विधा मनस्थिती आहे बघा. द्विधा मनस्थिती कशी? आता बहादूर शहा जफर जर ब्रिटिशांच्या बाजूने या ठिकाणी जात आहे, म्हणजे जर या उठावामध्ये सैनिकांच्या बाजूने ते जर येत नाही येतं, तर लक्षात ठेव चला बघा, सैनिक त्यांना आता सोडत नाही येतं. म्हणजे अक्षरशः लक्षात ठेव चला, सैनिकांनी इतका फोर्स केला की बहादूर शाह जफर सैनिकांना पण नाही म्हणू शकत नाही. आणि जर यदा कदाचित बघा, आता बहादूर शाह जफर जर सैनिकांच्या बाजूने या युद्धामध्ये उतरले, तर त्यांना कन्फर्म माहीत होतं की ब्रिटिश लोक पण आपल्याला सोडत नाही येतं. म्हणजे आता बहादूर शहाची मनस्थिती या ठिकाणी द्विधा मनस्थिती आहे. आणि शेवटी काय केलं माहिती आहे का, बहादूर शाह जफरने या ठिकाणी सरळ सरळ सैनिकांचा पक्ष घेतला आणि दिल्लीमध्ये काय केलं बघा, दिल्लीच्या उठावाचं नेतृत्व जे आहे हे त्या ठिकाणी बहादूर शाह जफर दुसरा यांनी केलं. पण आता बहादूर शाहचं वय खूप जास्त आहे बघा. या केसमध्ये आपण जर बघितलं बघा, बहादूर शाह जफर जवळजवळ या ठिकाणी 78-80 वर्षाचे आहेत आणि आता एवढं वय असताना युद्ध करणं पॉसिबल नाही आहे. माझा पहिला मुद्दा लक्षात ठेवला बघा, इथं काय केलेलं आहे. मग बहादूर शाह जफरने काय केलं बघा, एक त्यांचे सेनापती आहेत ज्यांचं नाव लक्षात ठेवला बख्त खान यांची काय केली बघा, त्या ठिकाणी सरळ आपण ज्याला म्हणूया सेनापती म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती केली बघा. म्हणजे दिल्लीचा जो उठाव आहे तो त्या ठिकाणी 11 मे 1857 मध्ये झालेला आहे. नेतृत्व केलं बघा बहादूर शाह जफर यांनी आणि सेनापती कोण बघा, त्या ठिकाणी बख्त खान हे सेनापती आहेत. आता नंतरच्या कालखंडामध्ये काय झालं बघा, हा दिल्लीचा जो उठाव आहे तो जनरल हडसन या ब्रिटिश अधिकाऱ्याने काय केलं बघा, आता मे मध्ये उठावाला सुरुवात झालेली आहे, परंतु दिल्लीचा उठाव या जनरल हडसनने काय केलंय, सप्टेंबरमध्ये पूर्णपणे मोडून काढला. कधी बघा, सप्टेंबरमध्ये. मग आता या मधल्या काळामध्ये काय सीन घडले बघा, आपण त्या सीनबद्दल चर्चा करूया. तर आता इथं दिल्लीमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवला बघा, दिल्लीमध्ये ब्रिटिशांचा मेन शस्त्रसाठा आहे. काय बोललो बघा, शस्त्रसाठा. आणि जर आता आपल्याला या ठिकाणी उठाव करायचा, आपल्याकडे शस्त्र पाहिजे, म्हणून या उठावकऱ्यांनी काय केलं बघा, म्हणजे सैनिकांनी त्या शस्त्रसाठ्याला टार्गेट केलं. म्हणजे आपल्याला काही करून काय करायचं माहिती आहे का, तो शस्त्रसाठा जो आहे तो जप्त करायचा आहे. एकदा का जर ब्रिटिशांचा शस्त्रसाठा आपल्या हाती लागला तर आपल्याला पुढं काय बघा, त्या ठिकाणी युद्ध करणं किंवा या ठिकाणी सरळ सरळ ब्रिटिशांच्या विरुद्ध बंड करणं हे सोपं जाईल. म्हणून या सैनिकांनी काय केलं बघा, त्या शस्त्रसाठ्याला आपण ज्याला म्हणूया इथं टार्गेट केलं. आता पहिला माझा मुद्दा लक्षात ठेवला बघा काय झालेलं आहे, परंतु इथं आपण जर बघितलं तर त्या शस्त्रसाठ्याचा एक प्रमुख अधिकारी आहे. शस्त्रसाठ्याचा त्या प्रमुख अधिकाऱ्याचं नाव लक्षात ठेवायचं बघा, जनरल विलोगबी. जनरल विलोगबी हे त्याचं नाव आहे, जनरल विलोगबी. आता पहिला भाग लक्षात ठेवायचा बघा, तुम्हाला कधी कधी प्रश्न काय येतो, 1857च्या उठावामध्ये दिल्ली या ठिकाणी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. तर पहिला भाग मी तुम्हाला जनरल विलोगबी बद्दल बोलतो. एकूण 3 अधिकारी आहेत की ज्यांचा काय झालं बघा, त्या ठिकाणी सरळ सरळ या दिल्लीच्या उठावामध्ये मृत्यू झालेला आहे. तर पहिला माझा भाग लक्षात ठेवला बघा, त्यातला पहिला व्यक्ती कोण आहे, त्या ठिकाणी जनरल विलोगबी, की जो त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणूया त्या शस्त्रसाठ्याचा कोण बघा, त्या ठिकाणी प्रमुख अधिकारी आहे. आता काय केलं माहिती आहे का, उठावकरी जे सैनिक आहेत त्यांनी शस्त्रसाठ्याकडे धाव घेतली आणि दिल्लीमध्ये काय केलं बघा, पूर्णपणे रक्तपात वगैरे सुरू आहे. ठीक आहे, दिसेल तो इंग्रज नागरिक, ब्रिटिश नागरिक, सर्वसामान्य अधिकारी, सरकारी कार्यालय या ठिकाणी काय केलं बघा, सैनिकांनी सरळ सरळ त्यांची जाळपोळ वगैरे केलेली आहे. ओके, नागरिकांच्या हत्या केल्या ब्रिटिश नागरिकांच्या. आणि शेवटी या सैनिकांनी काय केलं माहिती आहे का, तो शस्त्रसाठा जो आहे तो जप्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या शस्त्रसाठ्याचा प्रमुख व्यक्ती कोण आहे बघा, त्या ठिकाणी जनरल विलोगबी. या विलोगबीने काय केलं माहिती आहे का, म्हणजे बघा समर्पण किती असावं याला पण काही त्या ठिकाणी उदाहरणं आहेत. या जनरल विलोगबीने काय केलं माहिती आहे का, तो दरवाजा उघडला शस्त्रसाठ्याचा आणि तो त्या रूममध्ये गेला आणि ती रूम आतून बंद करून घेतली आणि स्वतः सकट त्याला माहित होतं की आता मी जर बाहेर पडलो तर त्या ठिकाणी उठावकरी सैनिक हे मला सोडणार नाही येतं, हे तर 100% मला मारून टाकतील. मग त्या सैनिकांच्या हातातून मरण्यापेक्षा मी काय करतो बघा, या ठिकाणी सरळ सरळ त्या शस्त्रसाठ्याला आग लावून टाकतो आणि त्याच्यामध्ये स्वतः आम्ही जळून मरतो बघा. म्हणजे या विलोगबीने काय केलं, त्या दरवाजा जो आहे त्या खोलीमध्ये गेला, ज्या खोलीमध्ये पूर्णपणे शस्त्र आहेत, आतून दरवाजा बंद केलं आणि स्वतःला काय केलं बघा, त्या शस्त्रसाठ्यासकट त्या ठिकाणी जळून घेतलं. म्हणजे 1857च्या उठावामध्ये दिल्ली या ठिकाणी काय झालं बघा, पहिला जो ब्रिटिश अधिकारी जो मृत्यू झालाय त्याचं नाव लक्षात ठेवलं, जनरल विलोगबी. याचा काय झालं बघा, त्या ठिकाणी मृत्यू जो आहे तो मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. हा झाला पहिला मुद्दा. आता दुसरा मुद्दा लक्षात ठेवला बघा, अजून एक व्यक्ती आहे त्या ठिकाणी, कर्नल रिप्ले नावाचा व्यक्ती. बघा काय बोललोय, कर्नल रिप्ले. याचा पण काय झालं बघा, दिल्लीच्या उठावामध्ये या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. आणि अजून जर आपण बघितलं बघा तर जनरल निकोलसन नावाचा एक अधिकारी आहे. काय बोललो बघा, जनरल निकोलसन. याचा पण त्या ठिकाणी काय झालंय, या दिल्लीच्या उठावामध्ये
तुम्हाला मृत्यू झालेले पाहायला मिळेल। म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवतो आपण जर बघितलं बघा तर 1857च्या उठावामध्ये दिल्ली या ठिकाणी उठावाचं नेतृत्व केलंय बहादूर शाह जफर यांनी। सेनापती आहेत बख्त खान आणि तो उठाव नंतर म्हणजे मे मध्ये सुरू झाला परंतु नंतरच्या कालखंडामध्ये सप्टेंबरमध्ये काय केलं बघा उठाव पूर्णपणे मोडून काढलेला आहे। आणि या दिल्लीच्या उठावामध्ये हे 3 ब्रिटिश अधिकारी जनरल विलोगबी, कर्नल रिप्ले आणि जनरल निकोल्सन या 3 अधिकाऱ्यांचा काय झालं बघा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। आता दिल्ली पूर्णपणे मे महिन्यापासून तर सप्टेंबरपर्यंत या उठावकऱ्यांच्याच ताब्यात आहे। शेवटी जनरल हडसन आणि अजून एक नाव लक्षात ठेवतो बघा कॅम्पेबल हे 2 ब्रिटिश अधिकारी आले। पहिला मुद्दा एक लक्षात ठेवतो बघा ह्या घटना तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे। आता बहादूर शाह जफर नेमका कुठं आहे हे फक्त इलाई बख्श आणि त्यांची पत्नी म्हणजे कोण बघा झिनत महल यांना माहिती आहे। पहिला मुद्दा या दोघांना म्हणजे झिनत महलला आणि त्यांचा मेवना कोण बघा त्या ठिकाणी इलाई बख्श या दोघांना बहादूर शाह जफरनी उठावकऱ्यांच्या बाजूने जाणं हा मुद्दाच त्या ठिकाणी पटला नव्हता। म्हणून काय केलं माहिती आहे का कॅम्पेबल आणि हडसनला या 2 ब्रिटिश अधिकाऱ्यांना स्वतःहून या दोघांनी सांगितलं की बहादूर शाह जफर सध्याला कुठं आहे म्हणून। म्हणजे बहादूर शाह जफरची खबरच या 2 लोकांनी त्या ठिकाणी दिलेली आहे। आणि मग शेवटी सप्टेंबरमध्ये बहादूर शाह जफरला पकडलं गेलं आणि जसं बहादूर शाह जफरला पकडलं बघा तसं दिल्लीचा उठाव जो आहे तो पूर्णपणे या ठिकाणी मोडला गेला। सैनिक जिकडे तिकडे पळून गेले आणि या उठावाचं नेतृत्व ज्यांनी केलं बघा ज्यांचं नाव लक्षात ठेवलं काय बख्त खान। या बख्त खाननी काय केलं बघा सरळ त्या ठिकाणी नेपाळला आश्रय घेतला म्हणजे नेपाळला ते निघून गेले। परंतु आता बहादूर शाहचं काय मग या इंग्रजांनी काय केलं माहिती आहे का बहादूर शाहला पकडलं आणि डायरेक्ट बहादूर शाहची रवानगी भारताच्या बाहेर म्हणजे डायरेक्ट लक्षात ठेवला कुठं बघा त्या ठिकाणी आता सध्याचा जो म्यानमार आहे ज्याला आपण ब्रह्मदेश म्हणतो या म्यानमारमध्ये एक ठिकाण आहे बघा ज्या ठिकाणचं नाव लक्षात ठेवला रंगून। या रंगूनचं अजून एक नाव लक्षात ठेवला आपण त्याला एडन म्हणतो। इथं काय केलं बघा डायरेक्ट या बहादूर शाह जफरची डायरेक्ट रवानगी करून टाकली। बरं तिथंही बहादूर शाह जफरला चांगला मृत्यू यांनी दिलेला नाहीये म्हणजे अक्षरशः लक्षात ठेवला ज्या व्यक्तीने अखंड हिंदुस्थानवरती राज्य केलं त्या व्यक्तीचे वंशज आणि त्यांचा मृत्यू एवढा दर्दनाक होऊ शकतो हे आपण कल्पनाही करू शकत नाही। त्या रंगूनमध्ये या ब्रिटिशांनी काय केलं बघा भर चौकामध्ये जसं आपण एखाद्या पिंजऱ्यामध्ये एखादं जनावर कोंडतो बघा तसं त्या पिंजऱ्यामध्ये काय केलं बहादूर शाह जफरला ठेवलं भर चौकामध्ये आणून ठेवलं बघा। आणि बहादूर शाह जफरला एखाद्या जो प्राणी आहे प्राण्यासारखी वागणूक मिळाली म्हणजे त्या रंगूनमधला कोणतं पण एखादा व्यक्ती यावं त्यांनी त्या बहादूर शाह जफरचे केस वडावेत बरोबर आहे की नाही त्याला त्या ठिकाणी एक काठीनं टोचावं अशा प्रकारे त्या ठिकाणी हालहाल केले आणि शेवटी 1862 मध्ये काय झालं बघा त्या रंगूनमध्ये बहादूर शाह जफर यांचा मृत्यू झाला। परंतु सप्टेंबरमध्ये यांनी काय केलं बघा दिल्ली ब्रिटिशांनी पूर्ण त्या ठिकाणी काबीज केली किंवा ती पुन्हा काय केली बघा या ठिकाणी जिंकून घेतलेली आहे। मग आता पहिला भाग लक्षात ठेवतो बघा तुम्हाला कधी कधी परीक्षेमध्ये प्रश्न कसा असतो की 1857च्या उठावामध्ये दिल्ली या ठिकाणी बहादूर शाह जफर यांना धोका कोणी दिला डायरेक्ट धोका दिला आपण म्हणूया। 2 नावं आहेत त्यांची पत्नी झिनत महल आणि त्यांचा मेवना कोण बघा इलाई बख्श। ठीक आहे चला बराकपूरमध्ये काय सीन झाला तो आपण समजून घेतला। मेरठ मधला सीन आपण समजून घेतला। आता दिल्ली मधला पण आपण सीन पाहिलेला आहे। आता आपण जो बघा त्या ठिकाणी उठावाच्या अजून एक भाग दिल्लीमध्ये हे नावं लक्षात ठेवलं बघा 3 इंग्रज आहेत ज्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झालाय जनरल विलोगबी त्यानंतर कर्नल रिप्ले आणि काय बघा त्या ठिकाणी जनरल निकोल्सन हे 3 तुम्हाला या ठिकाणी नावं माहीत असणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढचं उठावाचं केंद्र आहे बघा लखनौ। या लखनौला तुम्ही अवध असंही बोलू शकता कारण की अवध हे मेन राज्य आहे आणि त्या अवध राज्यामधलं लखनौ शहर आहे की ज्या शहरामध्ये काय झालं बघा या ठिकाणी उठाव झाला। आता उठाव कधी झाला 30 मे 1857 साली उठावाचं नेतृत्व केलं बघा त्या ठिकाणी बेगम हजरत महल यांनी केलेला आहे आणि हा नंतरच्या कालखंडामध्ये उठाव मोडून कोणी काढला बघा जनरल कॅम्पेबल यांनी हा उठाव त्या ठिकाणी मोडून काढलेला आहे। मग आता या अवधमध्ये किंवा लखनौमध्ये काय सीन झाला आपण त्या सीनबद्दल 2 मिनिटं चर्चा करूया। बघा पहिला मुद्दा आता इथं ज्या बेगम आहेत बेगम हजरत महल यांचा आत्ता इथं काही रोल नाही आहे हां परंतु एक पहिला भाग लक्षात ठेवतो मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं होतं की 1800 या ठिकाणी 56 मध्ये लॉर्ड डलहौसीने काय केलं बघा सरळ त्या ठिकाणी अवध हे जे राज्य आहे हे गैर प्रशासनाचं कारण देऊन काय केलं बघा खालसा केलं होतं। त्यामुळे राणीच्या मनामध्ये 100% त्या ठिकाणी विरोध होता म्हणजे तिरस्कार होता इंग्रजांच्या बद्दल। मग आता अवधमध्ये काय झालं बघा काही घटना अशा घडल्या की ज्या घटना तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे बघा। तर सरळ पहिला मुद्दा काय झालाय तुम्ही जर अवध बद्दल जर बोलले इथं नेमकी घटना कोणती घडली चला लक्ष द्या। आता अवधमध्ये काय केलं माहिती आहे का इथं काही सैनिक आहेत एक छावणी आपण ज्याला म्हणूया आणि या छावणीमध्ये जवळजवळ त्या ठिकाणी 10,000 सैनिक आहेत किती बोलला बघा 10,000। आता या 10,000 सैनिकांना ती बंदूक कशी चालवायची याचं प्रशिक्षण देण्याचं काम चालू आहे।
ओके. आणि काय केलं माहिती आहे का, एक वेळ अशी आली त्या 10,000 सैनिकांना ती बंदूक, एनफिल्ड बंदूक जी आहे ही त्यांना खाली ठेवावं लागली. म्हणजे खाली त्यांना ठेवा असा आदेश दिला, म्हणजे त्यांना निशस्त्र केलं बघा. आणि जसं या सैनिकांना निशस्त्र केलं, लगेच काय केलं बघा, दुसरी त्या ठिकाणी पुन्हा एक 10,000 सैनिकांची तुकडी बोलून घेतली गेली, परंतु यांच्याकडे बंदुका होत्या. ओके, म्हणजे आपण ज्याला म्हणूया ही बंदूकधारी जी तुकडी आहे ती त्या ठिकाणी बोलून घेतली आणि यांच्या बंदुका खाली ठेवून घेतल्या. मग आता हे जे सैनिक आहेत तर त्यांचा काय झालं बघा, या ठिकाणी पूर्णपणे असा गैरसमज झाला की आमच्या बंदुका काढून घेतल्या आणि या ठिकाणी काय केलं, ही बंदूकधारी तुकडी या ठिकाणी आणलेली आहे, म्हणजे या ब्रिटिशांचा आम्हाला मारण्याचा प्लॅन आहे, असा गैरसमज त्यांचा झाला. आणि त्यांनी काय केलं बघा, खाली ठेवलेल्या बंदुका लगेच उचलल्या आणि काय केलं बघा, डायरेक्ट त्या ठिकाणी या सैनिकावरती काय केलं, इकडे फायर करायला सुरुवात केलं. म्हणजे पहिला मुद्दा इथं काय झालं बघा, या अवध छावणीमध्ये पूर्णपणे तिथं या सैनिकांचा उठावाला काय झालं बघा, या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. आता पहिला माझा मुद्दा इथं आपण जर बघितलं काय झालं हे तुम्हाला त्या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. एक सरळ माझा पहिला मुद्दा लक्षात ठेवतो बघा. इथल्या जर आपण घटना जर बघितल्या तर इथं आपल्याला हा भाग माहीत पाहिजे बघा. जसं या ठिकाणी उठावाला सुरुवात झाली आणि या सैनिकांनी काय केलं बघा, मग तो फंडा त्यांचा आहे. ओके, सरकारी कार्यालय जळून टाकणे, ब्रिटिश नागरिकांची हत्या करणे वगैरे हे सगळं होतं. मग जसं सैनिकांनी ते लखनौ शहर पूर्णपणे आपल्या हातामध्ये घेतलं बघा, त्यावेळेस काय केलं, ही जी राणी आहे किंवा बेगम हजरत महल यांनी काय केलं बघा, आपला मुलगा, ज्या मुलाचं नाव लक्षात ठेवतो बिर्जिस कादिर म्हणून, काय बोललं बघा, बिर्जिस कादिर, या बिर्जिस कादिरला गादीवरती बसवलं आणि गादीवरती बसून काय केलं बघा, डायरेक्ट या उठावामध्ये यांनी भाग घेतला. म्हणजे पहिला जर आपण मुद्दा बघितला बघा की इथपर्यंत या ठिकाणी बेगम हजरत महलचा रोल काहीच नाहीये, परंतु ज्यावेळेस त्या ठिकाणी उठाव झाला त्यावेळेस काय केलं बघा, यांनी मुलगा जो आहे बिर्जिस कादिर, कारण की संस्थान खालसा केलं होतं, मग बिर्जिस कादिरला काय केलं बघा, सरळ त्या ठिकाणी नवाब घोषित केलं आणि नवाब घोषित करून पहिला भाग लक्षात ठेवला, सरळ आपण ज्याला म्हणूया, त्यांनी या उठावामध्ये काय केलं बघा, या ठिकाणी भाग घेतलेला आहे. आता शेवटी आपण जर बघितलं या उठावाला पूर्णपणे राणीनं किंवा या बेगमनी समर्थन दिलं, सैनिकांची आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी पक्ष घेतला, त्यांना मदत केली. आणि जर तुम्ही बघितलं बघा, एक ब्रिटिश अधिकारी आहे, ज्या अधिकाऱ्याचं नाव लक्षात ठेवला या ठिकाणी सरळ हेनरी लॉरेन्स नावाचा, काय बोललो मी, हेनरी लॉरेन्स. आपल्याला कधी कधी बघा बऱ्याचदा अशा टाईपचे प्रश्न विचारले जातात की या अवध किंवा लखनौच्या उठावामध्ये काय झालंय, शेवटी या हेनरी लॉरेन्स जो आहे त्याचा काय झालं बघा, त्या ठिकाणी मृत्यू झाला. काय बोललो मी, मृत्यू. काय बोलतो, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. दिल्लीच्या ठिकाणी म्हणजे दिल्ली उठावामध्ये एकूण 3 जणांचा मृत्यू झालाय. इथं विलोगबी, रिप्ले आणि निकोलसन. आणि लखनौ किंवा अवधमध्ये काय झालं बघा, हेनरी लॉरेन्स यांचा काय झाला, त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. हा एक वेगळा मुद्दा आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. आणि शेवटी उठाव हा थोडासा नंतरच्या कालखंडामध्ये बघा त्याचा जोर कमी झाला आणि शेवटी जनरल कॅम्पेबल हा त्या ठिकाणी आला आणि या कॅम्पेबलने काय केलं बघा, शेवटी हा जो उठाव आहे तो उठाव काय केला, या ठिकाणी पूर्णपणे मोडून काढला बघा. जसं जनरल कॅम्पेबलने हा मोठा उठाव मोडून काढला तसं काय झालं बघा, ह्या ज्या बेगम हजरत महल आहेत यांनी काय केलं बघा, लखनौ किंवा अवध सोडलं आणि डायरेक्ट नेपाळला काय गेलं बघा, त्या ठिकाणी आश्रय घेतला. म्हणजे उठावामध्ये 2 व्यक्ती आता आपण बघितले, एक दिल्लीचा तो सेनापती बख्त खान आणि सेकंड काय बघा, त्या ठिकाणी अवध किंवा लखनौच्या ह्या म्हणजे बेगम हजरत महल यांनी काय केलं बघा, उठावादरम्यान त्या ठिकाणी नेपाळला आश्रय घेतलेला आहे. ओके, ह्या घटना लक्षात ठेवा. चला त्यानंतर बघा, पुढचं तुमचं उठावाचं केंद्र आहे कानपूर. ज्या ठिकाणाहून संपूर्ण भारतामध्ये उठावाची सूत्र हलवली गेली ते ठिकाण कोणतं बघा, कानपूर. आणि कानपूरमध्ये उठाव आपण ज्याला म्हणूया, या ठिकाणी सरळ उठाव जो आहे तो त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणूया कधी झाला बघा, 5 जून 1857 मध्ये या ठिकाणी उठाव झालेला आहे. आणि जर आपण बघितलं बघा, सरळ त्या ठिकाणी पहिला भाग लक्षात ठेवला, इथं उठाव जर कोणी केलाय तर त्यांचं नाव लक्षात ठेवला, नानासाहेब. सेनापती आहे तर तात्या टोपे. आणि नंतरच्या कालखंडामध्ये बघा, म्हणजे उठाव झाल्यानंतर हॅवलॉक व नील हे 2 अधिकारी त्या ठिकाणी आले आणि यांनी काय केलं बघा, हा जो उठाव आहे तो उठाव त्या ठिकाणी पूर्णपणे मोडून काढला. ठीक आहे, हा एक भाग आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे म्हणजे आहे. आता सेकंड आपण जर मुद्दा बघितला बघा, काय सांगितलं मेन त्या ठिकाणी पॉईंट लक्षात ठेवला, म्हणजे हॅवलॉक व नील यांनी सुरुवातीला मोडला, परंतु तो नंतर आपण ज्याला म्हणूया म्हणजे पूर्णतः या ठिकाणी जनरल कॅम्पेबल इथं आला आणि पूर्णतः काय केलं बघा, या कॅम्पेबलनी हा उठाव पूर्णपणे शांत केलेला आहे. परंतु आता इथं काही घटना तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे बघा. ज्यांनी उठावाचा प्लॅन केला ती व्यक्ती कोण आहे, नानासाहेब धोंडोपंत आपण ज्यांना म्हणूया. यांनी अखंड भारतामध्ये उठावाचं नियोजन केलेलं आहे. आणि यांचे सेनापती कोण आहे बघा, तात्या टोपे. त्यांनी काय केलं, उठावाचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. परंतु या कानपूरमध्ये म्हणजे जसं बघा दिल्ली आहे, अवध आहे, ओके, बराकपूर आहे, मेरठ आहे, त्या ठिकाणी उठाव झाला. तसं कानपूरमध्ये काय केलं बघा, कानपूरमध्ये इथं सरळ त्या ठिकाणी ह्या सैनिकांनी काय केलं बघा, उठावाला सुरुवात केली.
आता पहिला माझा मुद्दा लक्षात ठेवा, चला कानपूरमध्ये जसं त्या ठिकाणी सैनिकांनी उठावाला सुरुवात केली बघा, तसं काय झालं, या कानपूरमधले सर्वसामान्य ब्रिटिश नागरिक वगैरे जे आहेत त्यांची हत्या वगैरे करणं सुरू झालं. आणि त्यामुळे काय केलं माहिती का, नानासाहेबांनी उलट त्या ठिकाणी, नानासाहेबांचं मत असं होतं की आपल्याला ब्रिटिश अधिकाऱ्यांना संपवायचं आहे, ब्रिटिश सैनिकांना संपवायचं आहे, तुम्ही ब्रिटिश नागरिकांना त्यांची हत्या करणं बंद करा. परंतु सैनिकांनी, या ठिकाणी उठावकरी जे सैनिक होते त्यांनी नानासाहेबांचा आदेश न मानल्यामुळे शेवटी नानासाहेबांनी काय केलं बघा, आपण ज्याला म्हणूया या ठिकाणी या उठावामध्ये सरळ सरळ ब्रिटिश नागरिक जे आहेत त्या नागरिकांना थोडासा आपण ज्याला म्हणूया वाचवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यासाठी काय केलं बघा, त्यांनी प्रयत्न असा केला की जवळजवळ 400 ब्रिटिश नागरिकांना, जे जे त्या ठिकाणी इथं नागरिक आहेत, ठीक आहे, व्यापारी आहेत, अशा 400 ब्रिटिश नागरिकांना काय केलं बघा, एकत्र जमा केलं. आणि या कानपूरमध्ये एक सती चौरा नावाचा घाट आहे बघा, काय बोललो मी, सती चौरा, प्रॉपर भाग लक्षात ठेवा चला, सती चौरा नावाचा एक घाट आहे. या सती चौरा घाटावरती त्यांना आणलं आणि त्यांचा प्लॅन असा होता बघा, म्हणजे नानासाहेबांचं मत असं होतं की आपण ह्या नागरिकांना काय करू बघा, कानपूरमधनं डायरेक्ट जहाजामध्ये बसून देऊ आणि त्यांना काय करू बघा, सेफ ठिकाणी म्हणजे मद्रासमध्ये त्यांना उतरायला लावूया, म्हणजे कमीत कमी या ठिकाणी नागरिक तरी वाचतील. परंतु बॅड लक लक्षात ठेवतो बघा, ज्यावेळेस त्या ठिकाणी हे 400 ब्रिटिश नागरिक त्या सती चौराच्या घाटावरती आले आणि त्या जहाज त्या ठिकाणी बोलवलं गेलं आणि जहाजामध्ये ज्यावेळेस हे नागरिक बसत होते बघा, त्यावेळेस लगेच काय केलं, त्या ठिकाणी हे उठावकरी सैनिक आले आणि त्यांनी मागचा पुढचा विचार न करता काय केलं बघा, डायरेक्ट त्या ठिकाणी गोळीबार सुरू केला, डायरेक्ट गोळीबार सुरू केला. मग आता पहिला भाग लक्षात, जसा गोळीबार सुरू केला बघा, त्यातले बरेचसे इंग्रज नागरिक त्यांचा मृत्यू झाला. आणि त्यामध्ये आपण जर बघितलं बघा, जवळजवळ त्या ठिकाणी सरळ सरळ 125 ब्रिटिश जे नागरिक होते, या 125 ब्रिटिश नागरिकांना काय केलं बघा, या ठिकाणी पकडलं गेलं. किती नागरिकांना बोललो मी, 125 ब्रिटिश नागरिकांना या ठिकाणी पकडलं गेलं. आता पहिला भाग लक्षात ठेवला बघा, मग 125 ब्रिटिश नागरिकांना पकडल्या गेल्यानंतर पुढची घटना खूप महत्त्वाची आहे बघा. त्यांना त्या कानपूर शहरामध्ये आणलं गेलं आणि या कानपूर शहरामध्ये एक व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीचं किंवा ज्यांचं नाव लक्षात ठेवला, आजीजन नर्तिका. काय बोलले मी त्या ठिकाणी, आजीजन नर्तिका. आता यांचं मत असं आहे की मी आत्तापर्यंत नाच गाणं वगैरे हे केलेलं आहे आणि त्यामुळे बरेचसे लोकांचे संसार वगैरे माझ्यामुळे नाहीसे झाले, माझ्याकडनं खूप पाप झाले. मग आता हे पाप धुण्याची किंवा त्या ठिकाणी पाप शुद्ध करण्याची संधी मला द्या. मग आता या आजीजन नर्तिकेकडे काय केलं माहिती आहे की 125 लोकांचा ताबा दिला गेला आणि या आजीजन नर्तिकेने या 125 लोकांना एका खोलीमध्ये डांबलं बघा. आणि त्या कानपूरमधले प्रसिद्ध त्या ठिकाणी एक 10 ते 12 खाटीक बोलून घेतले. खाटीक कळते का, जे गुरंढोरं यांना कापतात ते खाटीक. आणि या खाटकांना बोलून घेतलं आणि जसं गुरंढोरं किंवा जनावरं आपण जसं कापतो बघा, तसं आजीजन नर्तिकेने काय केलं, त्या खाटकांच्याकडून या 125 ब्रिटिश नागरिकांचे काय केले बघा, त्या ठिकाणी सरळ सरळ आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी तिथं हत्या केलेली आहे. ही घटना आपल्या इतिहासामध्ये खूप डेंजर आहे आणि ज्या तुम्हाला ती माहीत असणं आवश्यक आहे बघा. आणि शेवटी काय झालं माहिती आहे का, आता मला सांगा, ह्या उठावामध्ये म्हणजे आपण एकंदरीत जर बघितलं तर यामध्ये काय झालं बघा, आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी सरळ सरळ या उठावामध्ये इथं नानासाहेबांचा काय रोल नाही, कारण की प्लॅनिंग त्यांचं होतं, परंतु हे प्लॅनिंग त्यांचं नव्हतं. परंतु आता काय झालं माहिती आहे का, ब्रिटिशांना असं वाटलं की ही सती चौराच्या घाटावरती नेणं, सैनिकांना तिथं आणणं, गोळीबार करायला लावणं, हा प्लॅनिंग कोणाचा आहे, नानासाहेबांचाच आहे, असा समज त्या ठिकाणी इंग्रजांचा झाला. आणि त्यामुळे नानासाहेबांनी काय केलं बघा, डायरेक्ट कानपूर सोडलं आणि त्यांनी पण काय केलं बघा, शेवटी त्या ठिकाणी त्या नेपाळला आश्रय घेतला. म्हणजे पहिला माझा भाग लक्षात ठेवतो, आपण जर बघितलं तर 1857च्या उठावामध्ये नेपाळला आश्रय आत्तापर्यंत 3 लोकांनी घेतला. पहिले ते बहादूर शाह जफरचे सेनापती कोण बघा, बख्त खान. 2 नंबर अवधची बेगम, ज्यांचं नाव लक्षात ठेवतो बेगम हजरत महल. आणि तिसरा जर आपण भाग बघितला बघा, तर त्या ठिकाणी सरळ सरळ लक्षात ठेवतो तिसरं त्या ठिकाणी कोण आहेत, हे नानासाहेब. आता तात्या टोपे तिथून कुठे गेले बघा, त्या ठिकाणी ग्वाल्हेरला गेले आणि ग्वाल्हेरला जाऊन तिथून पुढे कालपीला गेले आणि कालपीला जाऊन त्यांनी काय केलं बघा, पुन्हा एकदा कानपूर जिंकून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु शेवटी त्या प्रयत्नामध्ये ते अपयशी झाले किंवा ते अयशस्वी झाले. हा एक वेगळा भाग तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. परंतु पहिला भाग ज्यावेळेस ते ग्वाल्हेरला गेले बघा, तर ग्वाल्हेरमध्ये शिंदे आहेत. मग या शिंद्यांचा एक मंत्री आहे बघा, दिनकर राव नावाचे. यांनी काय केलं बघा, तात्या टोपे यांना मदत न केल्यामुळे तिथून तात्या टोपे कालपीला गेले आणि कालपीला जाऊन त्या ठिकाणी तिथून पुढे झाशीला गेले आणि झाशीला जाऊन काय केलं बघा, तिथं झाशीची राणी आहेत महालक्ष्मीबाई यांच्यासोबत काय केलं बघा, त्यांनी पुन्हा एकदा ह्या ब्रिटिशांच्या विरुद्ध जो लढा आहे तो लढा त्या ठिकाणी सुरू ठेवला. आता जर आपण झाशीबद्दल बोललो
तर दिनांक आहे बघा 7 जून या ठिकाणी काय केले, उठाव केलेला आहे. आता मी तुम्हाला पाठीमागे बोललो होतो 1853 मध्ये झाशी संस्थान पण काय केलं तर बघा इंग्रजांनी खालसा केलं होतं. मग आता ज्या वेळेस सगळ्या ठिकाणी ब्रिटिशांच्या विरुद्ध उठाव होतात, मग इथं झाशीची राणी ज्या आहेत महालक्ष्मीबाई त्यांनी पण काय केलं बघा, या उठावामध्ये उडी घेतली. ठीक आहे, 7 जूनला त्यांनी त्या ठिकाणी उठाव करायला सुरुवात केलेली आहे. जर तुम्ही नेतृत्व जर म्हणलं बघा तर झाशीची राणी महालक्ष्मीबाई यांनी या ठिकाणी उठाव त्या ठिकाणी केलेला आहे बघा. सेनापती आहेत तात्या टोपे, परंतु नंतरच्या कालखंडामध्ये सर व्ह्यूरोज जे आहेत बघा त्यांनी काय केलं, या ठिकाणी हा जो उठाव आहे तो उठाव काय केला बघा त्या ठिकाणी मोडून काढलेला आहे. हा एक वेगळा भाग आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे म्हणजे आहे. ठीक आहे, आता एक पॉईंट लक्षात ठेवतो बघा, इथं झाशीच्या राणी ज्या महालक्ष्मीबाई आहेत त्यांची 2 नावं तुम्हाला बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारल्या जात असतात. ती 2 नावं कोणती? त्यातली पहिलं नाव आहे बघा त्यांचं माहेरचं नाव. माहेरचं नाव लक्षात ठेवतो, मनुकर्णिका मोरोपंत तांबे हे त्यांचं माहेरचं नाव आहे. आणि त्यांचं लग्नानंतर म्हणजे सासरचं जे नाव आहे बघा ते लक्षात ठेवतो, लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर हे त्यांचं त्यांनी कुठलं बघा सासरचं नाव आहे. 2 नावं, एक मनुकर्णिका मोरोपंत तांबे आणि दुसरं लक्ष्मीबाई काय त्या ठिकाणी गंगाधरराव नेवाळकर हे त्यांचं सासरचं नाव आहे. आता पहिला भाग लक्षात ठेवतो बघा काय होतं, जर आपण झाशीच्या राणी महालक्ष्मीबाई यांच्याबद्दल जर बोललो बघा, यांनी काय केलं तर उठाव करण्यासाठी काही महिलांच्या तुकड्या ज्या आहेत बघा ह्या तुकड्या त्या ठिकाणी पाडल्या होत्या. मग तुम्हाला कधी कधी बघा त्या महालक्ष्मीबाई ज्या आहेत त्यांच्या त्या ज्या महिला होत्या की त्यांच्यावर तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न येतो बघा. काही 2-4 महिला लक्षात ठेवचला, जसं आपण जर बघितलं बघा त्यामध्ये पहिली जी महिला आहे ज्यांचं नाव लक्षात ठेवचला बघा मोतीबाई, ह्या त्या ठिकाणी पहिल्या महिला आहेत. आत्तापर्यंत तुम्हाला हे नावं विचारले गेलेत, मोतीबाई. 2 नंबर आपण जर बघितलं बघा या ठिकाणी 2 नंबरच्या आहेत ललिताबाई. काय बोललो मी, ललिताबाई या ठिकाणी ह्या 2 नंबरच्या आहेत. जर आपण 3 नंबर जर बघितलं बघा काशीबाई ह्या त्या ठिकाणी तिसऱ्या महिला आहेत काशीबाई. आणि अजून एक लक्षात ठेवचला बघा, अजून एक व्यक्ती आहे ज्या व्यक्तीचं नाव महिला आहेत बघा मुंदर किंवा सुंदरबाई असं त्यांचं नाव आहे. आता झाशीची राणी महालक्ष्मीबाई यांनी काय केलं तर बघा महिलांच्या ह्या तुकड्या पाडल्या होत्या आणि या तुकड्यांचे प्रमुख जे आहेत ह्या महिलाच होत्या. तर ह्या महिला तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे बघा. जर तुम्ही मोतीबाईबद्दल बोलले तर बघा झाशीची राणी महालक्ष्मीबाई यांचं जे हेर खातं आहे, हेर खातं, या हेर खात्याच्या प्रमुख त्या ठिकाणी कोण आहेत बघा, तर सरळ लक्षात ठेवचला या ठिकाणी ह्या मोतीबाई आहेत हेर खात्याच्या प्रमुख आपण ज्यांना म्हणूया. ठीक आहे, म्हणजे यांनी काय केलं तर बघा पूर्णपणे जी गुप्त माहिती आहे ही त्या ठिकाणी त्या आणायच्या. 2 नंबर आपण जर ललिताबाई यांच्याबद्दल जर बोललो बघा तर ललिताबाई ह्या त्या ठिकाणी सरसेनापती होत्या. म्हणजे झाशीची राणी महालक्ष्मीबाई यांचं जेवढं काही सैन्य होतं बघा त्या सैन्याच्या मेन कमांडर ह्या त्या ठिकाणी ललिताबाई होत्या. हा एक भाग लक्षात ठेवचला. ह्या ज्या काशीबाई आहेत ह्या काय व्हायचं माहिती आहे का, सरळ सरळ झाशीची राणी महालक्ष्मीबाई ज्या आहेत यांच्यासारख्या नेहमी म्हणजे आपण ज्याला म्हणूया हुबेब दिसायच्या बघा, म्हणजे राणीसारखी दिसणारी महिला आपण ज्याला म्हणूया राणीसारखी ओके दिसणारी महिला. हा एक वेगळा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे, राणीसारखी दिसणारी महिला. आणि शेवटी आपण जर या मुंदरबाई जर सुंदरबाई यांच्याबद्दल जर बोललो बघा तर सरळ सरळ लक्षात ठेवचला ह्या त्या ठिकाणी राणीचं आपण त्या कालखंडामध्ये यांच्याबद्दल आपण असं बोलू शकतो बघा की ह्या राणीच्या कोण होत्या बघा त्या ठिकाणी राणीच्या अंगरक्षिका. अंगरक्षिका म्हणजे आत्ताच्या कालखंडामध्ये आपण ज्यांना बॉडीगार्ड म्हणतो. ठीक आहे, त्या कालखंडामध्ये अंगरक्षिका. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवचला बघा. आत्तापर्यंत आपल्याला बऱ्याचदा झाशीची राणी महालक्ष्मीबाई यांच्या त्या दरबारामधल्या ह्या 4 महिला ज्या त्या ठिकाणी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे बघा. त्यामध्ये पहिल्या आहेत मोतीबाई ज्या हेर खात्याच्या प्रमुख आहेत. 2 नंबर बघा ललिताबाई त्या ठिकाणी मेन कमांडर आहेत ज्यांना आपण सरसेनापती म्हणूया. काशीबाई, काशीबाईचं त्या ठिकाणी झाशीची राणी महालक्ष्मीबाई सारख्या सेम त्या दिसायच्या आणि बऱ्याचशा ठिकाणी बघा ब्रिटिशांना चकवा देण्यासाठी किंवा त्यांना त्या ठिकाणी फसवण्यासाठी महालक्ष्मीबाईने काय केलं बघा, सरळ सरळ काशीबाई यांना तिथं उभा केलेला आहे. हा एक भाग लक्षात ठेवचला. आणि सेकंड बघा मुंदरबाई किंवा सुंदरबाई ज्या झाशीची राणी महालक्ष्मीबाई यांच्या कोण होत्या बघा त्या ठिकाणी, त्या आपण ज्याला म्हणूया सरळ सरळ त्यांच्या त्या अंगरक्षिका होत्या. ठीक आहे, आता पहिला माझा भाग लक्षात ठेवचला बघा. आपल्याला काय करायचं आहे, सरळ सरळ त्या ठिकाणी आपण जर बघितलं की इथं काय केलं माहिती आहे का, परंतु शेवटी ह्युरोज जो आहे त्याने काय केलं बघा, हा उठाव मोडून काढला. आणि इथं लढता लढता काय झालं बघा, झाशीची राणी ज्या आहेत महालक्ष्मीबाई त्यांचा काय झालं बघा त्या ठिकाणी मृत्यू जो आहे तो मृत्यू त्या ठिकाणी तुम्हाला झालेला पाहायला मिळेल. जसा महालक्ष्मीबाई यांचा मृत्यू झाला तसा तात्या टोपे इथून निसटले आणि डायरेक्ट ते कुठे गेले बघा त्या ठिकाणी मध्य प्रांतामध्ये गेले आणि मध्य प्रांतात जाऊन त्यांनी काय केलं बघा पुन्हा एकदा उठाव त्या ठिकाणी सुरुवात केलेली. ठीक आहे, तर आपण उठावाबद्दल नंतर बोलूया तात्या टोपे यांच्या. आता सेकंड उठावाचं केंद्र आहे बघा बिहार किंवा जगदीशपूर. आपण एक एक केंद्राबद्दल बोलतोय. आता जर तुम्ही बिहार आणि जगदीशपूरबद्दल बोलले तर या ठिकाणी उठाव कधी झाला हा एक तुमचा वेगळा मुद्दा आहे बघा.
तर उठाव इथं झालेला आहे सरळ सरळ एप्रिल 1800 कधी बघा 57 मध्ये. उठाव कोणी केलाय? कुंवर सिंग आणि अमर सिंग यांनी उठाव केलेला आहे. आता पहिला भाग कुंवर सिंग आणि अमर सिंग कोण होते? तर कुंवर सिंग आणि अमर सिंग हे त्याने बिहारमधले जमीनदार लोक होते बघा. कोण? जमीनदार. आणि आपलं पाठीमागं बोलणं झालं 1852 मध्ये त्या लॉर्ड डलहौसीने काय केलं तर बघा इनाम कमिशन नेमलेलं आहे. आणि या इनाम कमिशनमध्ये आपण जर बघितलं तर सरळ सरळ लक्षात ठेवचला बघा इनाम कमिशनने काय केलं बघा बऱ्याचशा लोकांच्या जमिनी ज्या आहेत ह्या जमिनी त्या ठिकाणी जप्त करून घेतल्या होत्या. तसं या कुंवर सिंग आणि अमर सिंगची जमीन पण त्या ठिकाणी जप्त झालेली होती. म्हणून या दोन लोकांनी काय केलं बघा उठावामध्ये भाग घेतला. एक घटना लक्षात ठेवचला बघा या उठावामध्ये हे जे कुंवर सिंग आहेत हे सर्वात जास्त वयोवृद्ध आहेत बघा. सर्वाधिक वयोवृद्ध यांचं वय होतं बघा त्या ठिकाणी 80 वर्ष. किती वर्ष बोललो मी? 80 वर्ष. माझा पहिला मुद्दा लक्षात ठेवचला या उठावामध्ये असे तीनच असे व्यक्ती आहेत, तीन व्यक्ती की ज्यांनी प्रत्यक्ष तलवारामध्ये हातामध्ये तलवार घेऊन काय केलं बघा उठावामध्ये भाग घेतलेला आहे. काय बोललो मी? प्रत्यक्षात असे तीनच व्यक्ती आहेत की ज्यांनी हातामध्ये तलवार घेऊन उठावामध्ये भाग घेतला. त्यातली पहिली व्यक्ती आहे झाशीची राणी महालक्ष्मीबाई, 2 नंबर तात्या टोपे आणि तिसरे बघा कुंवर सिंग आणि अमर सिंग. कुंवर सिंग यांच्या संदर्भात एक पॉईंट लक्षात ठेवतो बघा उठावातले सगळ्यात वयोवृद्ध व्यक्ती कोण आहेत? कुंवर सिंग आहेत. म्हणजे बघा ज्यावेळेस हे इंग्रजांसोबत युद्ध करत होते युद्ध करता करता काय झालं माहिती आहे का त्यांच्या डाव्या हाताला गोळी लागली. गोळी त्यांनी काय केलं माहिती आहे का सरळ तलवारीनं हात कापून टाकला आणि कापलेला हात असा गंगा नदीमध्ये फेकून दिला बघा. आणि नंतर एका हाताने त्या ठिकाणी काय करत होते ब्रिटिशांसोबत त्या ठिकाणी हे लढाई करत होते. परंतु शेवटी कुंवर सिंग आणि अमर सिंग यांचा जो उठाव आहे बघा विल्यम टेलर आणि विल्यम अय्यर यांनी काय केला तो पूर्णपणे दडपून टाकलेला आहे. त्यानंतर बघा बरेली किंवा रोहिलखंड मे 1858 मध्ये उठाव केलेला आहे. अहमद उल्ला खान यांनी उठाव केला आणि शेवटी आपण जर बघितलं बघा कॅप्टन आहे कॅम्पेबल यांनी काय केलं हा जो बरेली किंवा रोहिलखंडाचा जो उठाव आहे तो काय केला बघा या ठिकाणी सरळ सरळ तो मोडून काढलेला आहे. हा एक वेगळा भाग तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे म्हणजे आहे. ठीक आहे. आता पहिला एक भाग लक्षात ठेवतो आपण जर बघितलं तर जे अहमद उल्ला खान आहेत एक पहिला भाग लक्षात ठेवतो. अहमद उल्ला खान यांच्या संदर्भात तुम्हाला कधी कधी एक वेगळा पॉईंट येतो बघा. यांना एक नाव आहे आणि ते नाव लक्षात ठेवतो. त्यांचं अजून एक नाव लक्षात ठेवतो बघा डंका शाह. काय बोललो मी? डंका शाह हे त्यांचं नाव आहे. जर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं की अहमद उल्ला खान यांचं नाव काय म्हणजे त्यांना कोणत्या नावाने ओळखलं जातं बघा तर डंका शाह ह्या नावाने काय बघा त्यांना त्या ठिकाणी ओळखलं जातं. हा एक भाग आहे. त्यानंतर मध्य भारत किंवा मध्य प्रांत जून 1800 काय बघा त्या ठिकाणी 58 मध्ये उठाव केलेला आहे तात्या टोपे यांनी. कानपूरचा उठाव फसल्यानंतर ते ग्वाल्हेरला गेले. ग्वाल्हेरमध्ये शिंदे आहेत तर त्यांनी त्यांना मदत नाही केली म्हणून ते कालपीला गेले. कालपीवरनं पुढे झाशीला गेले. झाशीमध्ये महालक्ष्मीबाई यांच्यासोबत उठाव केला तोही फसला. नंतर पुढच्या भागात ते मध्य प्रांतामध्ये गेले आणि मध्य प्रांतामध्ये जाऊन काय केलं बघा त्यांनी त्या ठिकाणी उठाव केलेला आहे. हा एक मुद्दा. शेवटी हिवरोजने काय केलं बघा त्यांचा उठाव त्या ठिकाणी मोडून काढला आणि शेवटी जर आपण बघितलं तर त्यांना काय केलं बघा 18 एप्रिल 1859 मध्ये तात्या टोपे यांना फाशी दिलेली आहे. काय बोललो मी? 18 एप्रिल 1859 मध्ये तात्या टोपे यांना फाशी दिलेली आहे. इतिहासामध्ये तात्या टोपे टी या नावाने प्रसिद्ध आहेत. कोणत्या नावाने बघा? टी. 2 पॉईंट लक्षात ठेवतो. 1857च्या उठावामधील पहिले हुतात्मा मंगल पांडे आणि शेवटचे हुतात्मा कोण बघा त्या ठिकाणी तात्या टोपे. शेवटचे हुतात्मा कोण? तात्या टोपे. जर तुम्हाला एक्झाममध्ये असा प्रश्न विचारला की पहिले हुतात्मा कोणाला म्हणायचे तर मंगल पांडे कन्फर्म आणि शेवटचे जर कोण आहे तर कोण बघा तात्या टोपे. ठीक आहे. त्यांचं पूर्ण नाव आहे बघा रामचंद्र पांडुरंग टोपे. 16 फेब्रुवारी 1816 मध्ये जन्म आहे. 16 फेब्रुवारी 1800 काय बघा त्या ठिकाणी 16 मध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये बघा येवला हे ठिकाणे तिथं काय झालं त्यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांना फाशी भेटलेली आहे 18 एप्रिल 1859 मध्ये. शिवपुरी जे क्षिप्री आहे म्हणजे शिवपुरी लक्षात ठेव चला क्षिप्री नावाची एक नदी आहे बघा त्या नदीच्या काठी आहे ते शिवपुरी तिथे त्यांना काय केल्या ठिकाणी फाशी दिलेली आहे. त्यानंतर बघा पंजाब हरियाणामध्ये तुलाराम आणि गोपालराव यांनी उठाव केले. त्यानंतर राजस्थानमध्ये बघा जयदयाल हरदयाल यांनी काय केलं बघा उठाव केलेला आहे. मेन भाग लक्षात ठेव चला. आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का सरळ एक वेगळा मुद्दा आहे जो मुद्दा त्या ठिकाणी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे बघा. आता हे झाले तुमचे मेन केंद्र उठावाचे मेन केंद्र. पण आपल्या भारतामध्ये काही ठिकाणी प्रादेशिक लेवलला काय झालं बघा त्या ठिकाणी उठाव जे आहेत हे उठाव प्रादेशिक लेवलला झालेले आहेत. तर ते उठाव काय करा या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला बघा प्रादेशिक लेवलचे उठाव. ठीक आहे. मग आता प्रादेशिक कोणते बघा विशेष करून महाराष्ट्रामध्ये चला लक्ष द्या.
मग आता साताऱ्यामध्ये उठाव तुम्हाला मगाशीच बोललो मी, कोणी केलेला आहे? रंगो बापूजी गुप्ते. काल आपलं बोलणं झालं होतं बघा. साताऱ्याचे महाराज प्रतापसिंग महाराज, बरोबर आहे का, यांचं संस्थान खालसा केलं तर डलहौसीने 1848 मध्ये. मग ते खालसा केलेलं संस्थान पुन्हा पुनर्स्थापित करावं म्हणून काय केलं बघा, यांनी त्या ठिकाणी उठाव केलेला आहे. कोल्हापूरमध्ये अण्णा फडणवीस आणि तात्या मोहिते यांनी उठाव केला. खानदेशामध्ये खर्जासिंगने उठाव केला. सातपुड्यामध्ये बघा शंकर शहाने उठाव केला. पेठ नाशिक जिल्ह्यामध्ये भगवंतराव निळकंठराव यांनी उठाव केला. औरंगाबादमध्ये फिदा अली आणि जमखिंडीमध्ये काय बघा त्या ठिकाणी आप्पासाहेब पटवर्धन यांनी काय केलं बघा त्या ठिकाणी प्रादेशिक लेवलला हे जे उठाव आहेत हे उठाव त्या ठिकाणी केलेले आहेत. आता झालंय काय बघा, पहिला एक मुद्दा लक्षात ठेवा. चला प्लॅनिंग तर बरोबर झालं होतं, परंतु प्रत्येक ठिकाणी काय केलं बघा, ब्रिटिशांनी हा उठाव मोडून काढलेला आहे. मग तुम्हाला उठाव जो अपयश झाला किंवा उठावाचं आपण ज्याला म्हणूया अपयशाची जी कारणं आहेत, ही अपयशाची कारणं तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. 10-12 कारणं लक्षात ठेवा, 5-6. एक आहे बघा उठावाचं मर्यादित स्वरूप, देशी राज्य आणि संस्थानिकांचे ब्रिटिश प्रेम, त्यानंतर योग्य नेतृत्वाचा अभाव, मर्यादित साधन सामुग्री, निश्चित उद्दिष्टांचा अभाव आणि ब्रिटिशांची मजबूत बाजू. हे तुम्ही त्या ठिकाणी काही कारणं सांगू शकता. जसं आपण जर बघितलं बघा, मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं होतं मर्यादित स्वरूप आहे, म्हणजे संपूर्ण भारतामध्ये उठावाचा प्रचार आणि प्रसार त्या ठिकाणी झालेला नाही आहे. आपण जर बघितलं बघा सरळ सरळ त्या ठिकाणी बंगाल आहे, आपण जर बघितलं बघा बंगाल आहे, पंजाब आहे, काश्मीरचा राजा आहे, ठीक आहे, म्हणजे काश्मीर वगैरे आपण ज्याला म्हणूया, इथं हे 3 भाग असे होते. इकडे उठाव त्या ठिकाणी झालेलाच नाही आहे, म्हणजे उठावाचं लोण दक्षिण भारतामध्ये पसरलंच नाही. दक्षिण आणि उत्तर भारतामध्ये, मध्य भारतामध्येच काय झालं बघा, त्या ठिकाणी उठाव हा झालेला आहे, म्हणजे उठाव त्या ठिकाणी मर्यादित स्वरूपात झालेला बघा. त्यानंतर देशी राजा आणि संस्थानिकांचे ब्रिटिश प्रेम, म्हणजे भारतातले बरेचसे जे संस्थानिक लोक होते ह्यांचं ब्रिटिशावरती विशेष प्रेम होतं, म्हणून त्यांनी या उठावामध्ये भाग घेतलेला नाही आहे. जसं बघा पंजाबचे शीख सरदार यांनी उठावामध्ये भाग तर घेतला नाही, उलट इंग्रजांना मदत केली. त्यानंतर बघा काश्मीरचा राजा गुलाब सिंग यांनी पण काय केलं माहिती आहे का, ब्रिटिशांना मदत केलेली आहे. त्यानंतर ग्वाल्हेरचे शिंदे, ओके, आणि त्यांचा मंत्री कोण बघा त्या ठिकाणी दिनकरराव यांनी पण काय केलं त्या ठिकाणी उठावामध्ये भाग घेतला नाही आहे, उलट ब्रिटिशांना काय केलं बघा त्या ठिकाणी मदत केलेली आहे. त्यानंतर बघा हैदराबादचा इथं सालर जंग नाव आहे बघा, सालर जंग यांनी पण त्या ठिकाणी उठावामध्ये भाग नाही घेतला. भोपाळची बेगम, नेपाळचा मंत्री जंग बहादूर यांनी पण काय केलं या ठिकाणी उठावामध्ये भाग नाही घेतला. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये नागपूरची राणी बघा बाकाबाई यांनी पण काय केले या ठिकाणी उठावामध्ये भाग घेतलेला नाही, किंवा ते उठावापासून काय झाले बघा अलिप्त राहिले. सेकंड मुद्दा आहे उठावाचे, म्हणजे आपण ज्याला म्हणूया नेतृत्वाचा अभाव त्या ठिकाणी इथं तुम्हाला जाणून स्पष्टपणे पाहायला मिळतो. कारण की असं खंबीर नेतृत्व जे आहे हे त्या ठिकाणी इथं उठावाला भारतीयांच्या बाजूने नव्हतं बघा. तर सरळ सरळ तुम्हाला हे माहीत असणं आवश्यक आहे. आता या उठावाचे परिणाम काय झाले बघा, उठावाचे परिणाम. तर पहिला मुद्दा उठावाचे परिणाम. मला सांगा आता उठाव भारतामध्ये झालाय कोणाविरुद्ध? कंपनीच्या विरुद्ध. मग आता जर कंपनीच्या विरुद्ध हा जर उठाव झालाय तर याचं कारण लक्षात ठेवा चला, की भारतातली जनता कंपनीवरती खुश नाही आहे, त्यामुळे तो उठाव केला. म्हणून काय केलं माहिती आहे का, पार्लमेंटनी, ब्रिटनच्या पार्लमेंटनी सरळ सरळ कायदा केला, ज्या कायद्याचं नाव लक्षात ठेवा चला, आपण ज्याला 1858चा कायदा म्हणूया. 2-3 बदल केले. पहिला बदल आपण ब्रिटनमधला बघूया. ब्रिटनमध्ये काय बदल केले बघा, मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं होतं ब्रिटनमध्ये कंपनीचे 2 बोर्ड आहेत, एक बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि दुसरं बोर्ड ऑफ प्रोप्रायटर. म्हणजे आता 1858च्या कायद्याने भारतातील सत्ता कंपनीच्या हातातून काढून घेतली गेली आणि ब्रिटनच्या पार्लमेंटकडे काय केलं बघा, ही सत्ता त्या ठिकाणी हस्तांतरित केलेली आहे. 2 बोर्ड रद्द केले, BOD आणि BOP रद्द केलं, आणि भारतातलं प्रशासन पाहण्यासाठी त्या पार्लमेंटमध्ये काय केलं बघा, भारत मंत्री नावाचं एक पद निर्माण केलं. कोणतं बोललोय मी? भारत मंत्री. आणि असा पहिला भारत मंत्री त्या ठिकाणी नियुक्त केला लॉर्ड स्टॅनले नावाचा अधिकारी. कोणता बोललो मी? लॉर्ड स्टॅनले. भारतामध्ये काय बदल केले बघा, भारतातला पहिला बदल जे तुम्हाला आत्ता बोललो मी, की भारताची सत्ता जी आहे ही कंपनीच्या हातातून काढून घेतली गेली आणि ब्रिटनच्या पार्लमेंटकडे काय केलं बघा त्या ठिकाणी हस्तांतरित केली गेली. हा झाला पहिला बदल. दुसरा बदल, आता ब्रिटनचं पार्लमेंट त्याच्यावरती कोण आहे बघा, ते मागचं लेक्चर आठवा माझं. सुरुवातीला ब्रिटनचा राजा किंवा राणी आणि त्याच्या खाली पार्लमेंट आहे. मग आता या कालखंडामध्ये ब्रिटनची राणी आहे बघा राणी व्हिक्टोरिया, हे नाव लक्षात ठेवा चला. काय बोललो बघा मी? राणी व्हिक्टोरिया. या राणी व्हिक्टोरिया ही ब्रिटनची महाराणी आहे. म्हणजे आता आपण म्हणू शकतो बघा भारतातली सत्ता ही राणी व्हिक्टोरियाच्या हातामध्ये गेली. मग आता इथं कंपनीचा गव्हर्नर जनरल होता, ते पद रद्द केलं आणि या राणीचा प्रतिनिधी म्हणजे व्हाईसरॉय हे पद निर्माण केलं बघा 1858च्या कायद्याने. आणि असा पहिला व्हाईसरॉय नेमला लॉर्ड कॅनिंग नावाचा अधिकारी. काय बोललो बघा मी? लॉर्ड कॅनिंग.
आणि आता मला सांगा, उठावाला सुरुवात कुठं झालेली आहे? सैनिकांच्या मध्ये. सैनिकांनी उठावाला सुरुवात केलेली आहे. मी तुम्हाला पाठीमागे बोललो होतो बघा, या कंपनीमध्ये सैनिकांचं प्रमाण होतं 5:1. भारतीय सैनिक 5, युरोपियन सैनिक 1. 1858च्या कायद्याने काय केलं बघा, पहिला बदल लक्षात ठेवा चला, सैनिकांचं प्रमाण त्या ठिकाणी कमी केलं, 2:1 केलं बघा. डायरेक्ट भारतीय आणि युरोपियन सैनिक यांचं प्रमाण 2:1 केलं. आणि हा जो 1858चा कायदा आहे, लॉर्ड कॅनिंग यांनी एक दरबार भरवला बघा, अलाहाबाद दरबार, आणि तो दरबार भरवला 1 नोव्हेंबर 1858. म्हणजे या दिवसापासून काय झालं बघा, भारतातील सत्ता कंपनीच्या हातातून काढून घेतली गेली आणि ब्रिटनच्या त्या महाराणीकडे किंवा राणी व्हिक्टोरियाकडे ही सत्ता गेलेली आहे. आणि या दिवशी अलाहाबाद दरबारामध्ये काय केलं, या लॉर्ड कॅनिंगनं हा कायदा जो आहे तो कायदा त्या ठिकाणी वाचून दाखवला. त्यालाच तुम्हाला काय म्हणायचं बघा, राणीचा जाहीरनामा असं म्हणायचं आहे. काय बोललो मी, त्याला काय म्हणायचं तुम्हाला त्या ठिकाणी, राणीचा जाहीरनामा. हा एक भाग तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. शेवटी उठावाबद्दलची मतं पण आपल्यासाठी महत्त्वाची आहेत बघा. L.E.R. रीज नावाचे व्यक्ती आहेत. त्यांनी सांगितलं हा उठाव म्हणजे धर्मांधाचे ईसाई विरुद्धचे युद्ध आहे. R.T. होम्स क्रूरता आणि सभ्यता यातील युद्ध आहे. जेम्स आउटरम आणि टेलर म्हणजे हिंदू आणि मुस्लिम षडयंत्राचा परिणाम आहे. अशोक मेहता यांनी सांगितलं हा एक राष्ट्रीय उठाव आहे. विदा सावरकरांनी सांगितलं हा उठाव म्हणजे एक स्वातंत्र्य लढा आहे. शशीभूषण चौधरी यांनी सांगितलं बघा सैनिक आणि असैनिक यांच्यातला हा एक उठाव आहे. तर असे तुम्हाला मेन मुद्दे या उठावाबद्दलचे या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. अजून एक वेगळा भाग लक्षात ठेवतो बघा, काय सांगलोय, कंपनी आपल्या भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आली ती बघा 1600ला. आणि या कंपनीची सत्ता भारतातली संपली कधी बघा, 1858 मध्ये. 1600 मध्ये ब्रिटनची राणी आहे, राणी एलिझाबेथ पहिली. एलिझाबेथ, ओके, एलिझाबेथ काय बघा पहिली. हिच्या कालखंडामध्ये कंपनी भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आली होती. आणि शेवटी कंपनीची सत्ता या ठिकाणी संपली बघा राणी व्हिक्टोरियाच्या कालखंडामध्ये. ठीक आहे, म्हणजे सरळ काय करा बघा, हे 2-4 मुद्दे आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे आपला 1857चा उठाव पूर्णपणे या ठिकाणी फिनिश झालेला आहे. 1857च्या उठावाच्या पूर्वीचे प्रादेशिक उठाव पण तुम्हाला मी सांगितले. हा उठाव आणि महाराष्ट्र याचा पण आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. आणि शेवटी काय केलं बघा आपण आता या ठिकाणी हा उठाव पूर्णपणे संपवलेला आहे. तर आपल्या उद्याच्या लेक्चरमध्ये तुमचं एक नवीन प्रकरण मी सुरू करेल, भारताचे व्हाईसरॉय. ओके, ते आपण उद्या बघूया. त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेस, असे तुमचे पुढचे बरेचसे प्रकरण आहेत. स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाऊया. तर या ठिकाणी थांबतो, मी रजा घेतो. भेटू आपण लगेच पुढच्या 10-15 मिनिटामध्ये. भूगोलचं लेक्चर लगेच तुमचं त्या ठिकाणी स्टार्ट होईल, पण थोडंसं 1-10 मिनिटामध्ये. ठीक आहे, थोडंसं 10 मिनटं तुमचं लेक्चर मी स्टार्ट करेल. आणि ॲप्लिकेशनला कोणी मेसेज करू नका रे, तुम्ही 5 मिनटं लेखून दम काढत नाहीत. ॲप्लिकेशनमध्ये जवळजवळ 1.5 लाख मुलं आहेत. तुमचा एक मेसेज जर तुम्ही केला ॲप्लिकेशनमध्ये करताय, तो 1.5 लाख मुलांना मेसेज जातो येतो. त्यांना कशाला तुम्ही डिस्टर्ब करता तुमच्यामुळं. 5-10 मिनटं जर उशीर झाला तर समजून घ्या ना. सारखं मेसेज फार येडं होऊन जाते मेसेज नाही. याच्यानंतर मेसेज त्या ठिकाणी करायचा नाही. ओके, चला थांबू, आपण भेटूया 10 मिनिटांनी. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभ संध्याकाळ.